श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. त्याने तुमच्यावर येणारी मोठी संकटे टळतील आणि तुमचा नक्कीच भाग्योदय होईल. त्यामुळे हा संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा आणि त्यासोबत आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशातही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मला मनापासून हाक मार, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यात खरी लढण्याची ताकद असते. गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते, शाळेच्या मार्कांनी नाही. वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात आणि यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवतात. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आयुष्याचे सगळेच निर्णय जर आयुष्यावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं, जगता येत नाही. कर्तव्याशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिल्यास पळवाट शोधण्याची गरज भासत नाही. मी तुम्हाला बदलू इच्छितो असे म्हणणे म्हणजे क्रांती करणे नव्हे. मी स्वतः बदलण्यास तयार आहे असे म्हणणे म्हणजे क्रांती करणे होय. आनंदी व्हायचे असेल तर स्तुती ऐका आणि मोठं व्हायचं असेल तर निंदा ऐका. हातातले काम हृदयापासून केले की मनात आनंदाची नदी वाहू लागते. अक्षरांच्या ओळीसारखी माणसाची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. पोटाची भूक आणि गरजा माणसाला दुनियादारीचे सर्व नियम स्वीकारायला भाग पाडतात. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. मनात भावनांचं आभाळ दाटलं की आठवणीचा पाऊस पडतो. आयुष्यात प्रश्नांची कमतरता नाही, फक्त उत्तरे शोधणाऱ्यांची वानवा आहे. चूक शोधण्याची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. निशब्द होण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही. काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोचले तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र अपयशी ठरतात. चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. स्वच्छ मनातील आपलेपणाची भावना माणूस आणि माणुसकीवर प्रेम करायला शिकवते. प्रेम आणि आपुलकीची भावना प्रत्येक नात्याला घट्ट बनवून अवघड परिस्थितीवर मात करायला शिकवते. संपूर्ण आयुष्यात माणूस दुःखावर खर्च आणि सुखावर उधारी करत असतो. पैशाने गरीब असणाऱ्या माणसाच्या तिजोऱ्या संस्कारांनी मात्र कायम भरलेल्या असतात. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. माणसाच्या आनंदात खूप चेहरे सोबत असतात, परंतु तो चेहरा नेहमी आठवणीत राहतो जो अडचणीत आणि दुःखात तुमच्या सोबत असतो. मुखवटे घालून माणसं जमवता येतात, कमवता येत नाही. कष्टातून वेचलेल्या आनंदाला दुष्ट लावण्याचं सामर्थ्य कोणाच्या नजरेत नसतं. वर्तना दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसतो. नसणं इतकं त्रासदायक नसतं जितकं असून नसणं त्रासदायक असतं. प्रेम 3 गोष्टींमुळे वाढते: आठवण, काळजी आणि विश्वास. यशाच्या प्रवासात स्वप्नांना वाट मोकळी करून दिली की इच्छा अपेक्षांची बंधने उरत नाहीत. काम केल्यानेच माणूस थकतो असे नव्हे, कधीकधी
विचारांचे ओझेही माणसाला थकवणारी असतात. उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर अनुपस्थित राहणं शहाणपणाचं. जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेत असेल तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं असतं. गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. मनातले शब्द आणि शब्दातला मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातलं जिव्हाळं आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्ही जपता येतात. आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी चुकत नाही. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच. अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे हे अस्थिर मनाचं लक्षण आहे. सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या या सगळ्यांचा सामना निर्भयपणे करता येतो. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असे म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. परिस्थितीच्या दुखण्याला जिद्द आणि कष्ट यासारखं दुसरं औषधच नाही. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. नाते सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असणे गरजेचे असते आणि नाते टिकवण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचे टाळणे अत्यावश्यक असते. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्याचा होतो. हाती घेतलेले काम जबाबदारी आहे की कर्तव्य हे सुनिश्चित केले की कामाचा त्रास होत नाही. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. जिथं मार्ग शोधण्याची वेळ असते तिथं लोक कारणं शोधतात. हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेदसुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत. अर्थहीन वादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही. आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्त्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते. काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरं बोलावं. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत या जगात. लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात. मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवतात. पत्ता माहीत नसतानासुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं. आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते. आरसा तोच असतो, फक्त चित्र बदलत असतं. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून पण रस्ता निघतो. गर्दीत हरवलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा सापडत नाहीत. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. नातं तेच चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. कोणीही पाहत नसताना आपण आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवतो.
स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पाऊले योग्य दिशेने पडतात. मनाची सुंदरता असली की कुठल्याही अलंकाराची गरज भासत नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं. आपल्या मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडेच ठेवा. सुख आपण किती नावलौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्याची गैरसोय करणं म्हणजे स्वार्थ. करून पाहावी प्रार्थना कधीतरी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल. काहीच शिल्लक नसताना चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. चांगल्यानी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती आणि धाक कायम असला पाहिजे. ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते. समोरच्या व्यक्तीची ऐकण्याची तयारी नसेल तर त्याला समजावून सांगण्यात काहीच अर्थ नसतो. डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची जागा कधीच मिळू शकत नाही. बऱ्याचदा पाहिजे तसं जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे घाण ठेवावे लागतात. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातली सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे. स्वामी सांगतात, हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत असेल. आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते आणि आत्मविश्वास वाढवते. श्री स्वामी सांगतात, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. स्वामी म्हणतात, तुला कोणी त्रास दिला म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्यापासून कोणी दूर गेलं म्हणून काळजी करू नकोस. मी तुला तेच देणार जे तुझ्यासाठी योग्य आहे, ते देणार नाही जे योग्य नाही. निर्णय माणसाचे चुकतात, स्वामींचे नाही. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस भोगावी लागतात. परमात्मा कधीच कोणाचा भाग्य लिहित नाही. भाग्य लिहितात ते आपले कर्म, विचार आणि व्यवहार. पेढा कसाही आणि कुठल्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही आणि कुठेही केले तरी ते स्वामीपर्यंत पोचते. कितीही खचलो तरी नव्याने सुरुवात करेन, पण हार कधीच मानणार नाही, कारण मला माहीत आहे की माझे स्वामी माझ्या नेहमी सोबत आहे. अश्रूंचं रूपांतर आनंदाश्रूमध्ये होणाऱ्या चमत्काराला माझ्या स्वामींची कृपा म्हणतात. काळजी करू नकोस. अरे, आयुष्यात अशी अडचणी, असे अडथळे येतातच. अरे, म्हणून धीर सोडायचा नाही, खचून जायचं नाही. मी आहे तुझ्या पाठीशी सदैव. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा, तेव्हा तुमची श्रीमंती कळेल. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते किती कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होईल. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते. एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. वेळ पडली तर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का हे समजणं गरजेचं असतं. एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते. तुम्ही बोलतात तर तुम्हाला लगेच प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता असते. त्याला पुन्हा तुम्ही उत्तर देत बसता. अशा वेळी तुमच्यावर काम सोडून इतर गोष्टींचा ताण वाढत जातो आणि कामाकडे दुर्लक्ष होते. पण जर तुमचे काम बोलत असेल तर विरोधकांना प्रत्युत्तरासाठी मुद्दाच राहत नाही. शब्दाने शब्द वाढण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्हाला ताणही होत नाही. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही. तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. जगात तीच लोक पुढे जातात जी सूर्याला जागं करतात आणि जगात तीच लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करतो. दुःखाचा कितीही डोंगर कोसळला तरीही मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणं हे थोर माणसाचं लक्षण आहे. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. काही गोष्टींना आणि व्यक्तींना दुर्लक्ष करायला शिका. तुमच्या अर्ध्याहून जास्त समस्या तिथेच संपतील. जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाही कोणीही तुमचा आदर करणार नाही. या जगात भीतीला स्थान नाही, केवळ सामर्थ्याचा आदर करते. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. व्यक्तिमत्व सुंदर नसले तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा. स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून व्यक्तिमत्व सिद्ध होत नसतं. वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारखी आहे, ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही, त्याला तोडावंच लागेल. जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करतात. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यावा, पण कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये, कारण एकदा विश्वासाला तडा गेला की त्या नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते. आयुष्यात काही प्रसंग असे येतील की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसलो तरी आपण चुकीचे ठरलो जातो. जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणी शिकवू शकत नाही. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. यशस्वी होण्यासाठी सुंदर चेहरा आणि हिरोसारखी बॉडी असण्याची गरज नाही. फक्त नवीन विचार करण्याची क्षमता आणि मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही. चांगले काम करताना बदनामी झाली तर घाबरू नये, कारण बदनामीची भीती त्यांनाच असते ज्यांच्यामध्ये इतरांसाठी काम करण्याची हिंमत नसते. उत्तम दिवस उत्तम आठवणी देतात. चांगले दिवस चांगले आनंद देतात. वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात. चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागेल, क्योंकि जब तक जिंदा है तब तक निंदा है. स्वामी म्हणतात, माणसाच्या गर्दीत देखील आपल्याला जे ओळखणारे असतात तीच आपली खरी माणसं असतात. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा, कारण या गोष्टी आम्ही मानत नाही. आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहे, आम्ही नाही. आम्ही सर्वांसाठी आहोत. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा, खंत, सुख, दुःख, मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगण्यासाठी आतून घुटमळत असतो, आतुर असतो, हट्ट असतो. पण ते कोणाकडे सांगावं आणि कोण समजून घेईल, कोण पूर्ण करेल, हा एक महत्त्वाचा भाग. परंतु स्वामी सेवेकरांचे, भक्तांचे हक्काचं ठिकाण, विश्वाचं ठिकाण ते म्हणजे स्वामी दरबार. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केल्यास समोरचा चुकीचा वाटतो. त्यामुळे आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे. कोणी वाईट म्हणल्यामुळे आपण वाईट होत नसतो, चांगले पण होत नसतो. आपल्याला माहीत असतं आपण कसे आहेत ते. त्यामुळे दुसऱ्याचं बोलणं मनाला लागून घेऊ नका. स्वामी म्हणतात, मोठं होण्यासाठी ओळख नाही, माणसाची मने जिंका. माझ्यापेक्षा पुढे जा, मला आनंद होईल. पण माझ्या मार्गात आडवे येऊ नको, कारण माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. स्वामी म्हणतात, कोण कितीही जवळचं असू द्या, शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण शब्द बदलत असतात. त्यासाठी जगा, कारण लोकांसाठी कितीही केलं तरी कमीच पडतं त्यांना. स्वामी म्हणतात, जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं. हे जर डोक्यात ठेवलं ना तर आयुष्यात कधीच त्रास नाही होणार. स्वामी म्हणतात, फक्त मन आणि नीतिमत्ता साफ ठेवा, सर्वांचे दिवस बदलतात. जर तुमच्यासोबत कोणी नातं निभावत नसेल तर त्यांच्या आयुष्यातून निघून जा. हे तुमच्यासाठी आणि त्या व्यक्तीला सुद्धा चांगलं आहे. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला गुगल नाही, देवच देत असतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात गरजेपेक्षा जास्त चांगले वागलं तर गरजेपेक्षा जास्त तुमचा वापर केला जाईल. म्हणून जशाला तसं वागा. काही लोक आपल्याला न ओळखता आपण कसे आहोत ठरवतात, तेव्हा स्वामी म्हणतात, त्यांना आपण कसे आहोत हे न दाखवता जे समजायचं आहे ते समजू द्यायचं. ज्या माणसाची नियत दुसऱ्याचं नुकसान करणे, फायदा घेणे एखाद्याचं असते ना, तो माणूस आयुष्यात कधीच पुढे जात नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात अपयश आलं म्हणजे सगळे तिथेच संपले असे नव्हे, तीच आपली यशस्वी आयुष्याची सुरुवात असते. आपण कधी कधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्यांना असल्याने किंवा नसल्याने काही फरक पडत नसतो. त्यामुळे अशा लोकांचा विचार करणं सोडून द्या. स्वामी म्हणतात, कधी कोणाचे उपकार ठेवू नकात, कारण लोक मदत तर करतात पण चार चौघात बोलून दाखवतात. आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतं, त्यामुळे स्वतःची किंमत आणि कदर करायला शिका. स्वामी म्हणतात, सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. सगळ्याच गोष्टी सांगून समजत नाही, काही गोष्टी अनुभवातून शिकाव्या लागतात. स्वामी म्हणतात, या छोट्याशा आयुष्यात एवढं नाव कमवा की
लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय म्हणून पाहतील. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका, कारण ना आयुष्य परत येते, ना आयुष्यातून गेलेली माणसे, ना गेलेली वेळ. नाराज तिथं व्हा जिथं तुमच्या नाराज असल्याने एखाद्याला फरक पडेल. स्वामी म्हणतात, सुखासाठी काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, ज्यांना तुमची साथ सोडायची आहे त्यांना खुशाल सोडू द्यात, कारण त्याशिवाय त्यांना तुमची किंमत कधीच कळणार नाही. प्रत्येकाचा दिवस येतो, फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. स्वामी म्हणतात, संयम राखणे हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवा. अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधी क्षमा करत नाही, एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. सुख हे फुलासारखे असते, पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं, निरपक्षपणे काम करीत राहिलं तर अलगत येऊन मनगटावर येऊन बसतं. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठाच्या दिशेला जातो. परिस्थिती कितीही वाईट असू द्या, तुमच्या आशेचा किरण कधी विझू देऊ नका. स्वामी म्हणतात, कुठलीही सुरुवात नेहमी कठीणच असते, त्यामुळे भिवू नकात, मी तुमच्या पाठीशी आहे. आपल्या चुकांना कधी आपलं नशीब समजू नका, त्या चुकांना सुधरा आणि पुढे जात राहा. स्वामी म्हणतात, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. स्वामी म्हणतात, कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांचाच विजय होतो. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. माणूस यशस्वी नसला तरी चालेल, पण प्रयत्नशील नक्कीच असला पाहिजे. स्वामी म्हणतात, माझी नजर त्यांच्यावर नेहमी असते ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे. गरिबाला केलेले दान आणि सुखात घेतलेले स्वामींचे नाव कधीच वाया जात नाही. स्वामी म्हणतात, मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्याजवळची माणुसकी संपली म्हणून समजावे. खूप साऱ्या दुःखानंतर आयुष्यात सुखाचा क्षण हा आणणारे आपले स्वामीच आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांनो, अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. मन समाधानी असेल तर छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून आनंदाचा व्यवसाय करता येतो. स्वामी म्हणतात, कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर आयुष्य जगायचं राहून जाईल. त्यामुळे नेहमी स्वामींच्या विचाराने चला, आयुष्य नेहमीच सुंदर जगशाल. स्वामी म्हणतात, जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. आयुष्यात कोणी नाही समजून घेतलं तर माझे स्वामी मला समजून घेतात. स्वामी म्हणतात, स्वतःच्या क्षमतेनुसार कोणतेही काम करा, पण कोणावर अवलंबून राहू नका. आयुष्यात किती संकट आली तरी त्यांना तोंड द्या, कारण आपल्या पाठीशी स्वामी आहेत. स्वामी म्हणतात, आयुष्यात अपेक्षा कमी ठेवा, लोकांकडून त्रास कमी होईल. कधीच कोणासाठी सहज उपलब्ध होऊ नका. जर झालात तर त्या व्यक्तीला तुमची किंमत राहणार नाही. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. आयुष्यात गरज ही गोष्ट सगळ्यात मोठा धडा शिकवते. त्याच्याजवळ स्वामी नावाची उमेद आहे, तो कधीही हरू शकत नाही. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यातील निर्णय तुम्ही स्वतः घ्या, लोकांना विचारून नाही. विश्वास हा खोडरबरसारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. त्यामुळे कोणाचा विश्वास तोडू नका. आयुष्यात माणसं
येत जात राहणार, पण जे तुमच्या लायकीचे आहेत त्यांनाच तुमच्या आयुष्यात स्थान द्या. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग 99%. स्वामी म्हणतात, आयुष्यात सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, परंतु सत्य कधीच हरत नाही. त्यामुळे आपण कायम सत्याने वागायला हवं. जी गोष्ट बाजारात जास्त उपलब्ध असते तिची किंमत नेहमी कमी होत जाते. त्यामुळे आयुष्यात वेगळं काहीतरी बना. स्वामी म्हणतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. कधीही कोणाच्या भावनाबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. स्वामी म्हणतात, कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका, कारण उंच उडणारे गरुड खूप कमी असतात आणि तुम्ही ते गरुड आहात. स्वामी म्हणतात, दुःख अटळ आहे तर मग जगण्याचा आनंद साजरा करत ते स्वीकारता आले पाहिजे. इतरांना दोष देणं खूप सोपं असतं, पण आपले दोष मान्य करणं खूप अवघड असतं. स्वामी म्हणतात, जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. तुम्ही जर वेळेला महत्त्व नाही दिलं तर वेळ तुम्हाला तिचं महत्त्व पटवून देईल. स्वामी म्हणतात, दुसऱ्याला देण्यासाठी आपल्यापाशी काही नसलं तरी चालेल, पण दुसऱ्याला सन्मान देता यायला हवा. एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ कधीच देत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप वादळे येतील, पण तुम्ही हार मानायची नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, नेहमी अवघड रस्तेच चांगल्या रस्त्यावर घेऊन जातात. आयुष्यात नेहमी चांगली कर्म करा. आम्ही चांगल्या कर्माची गोड फळ देतो, तसेच वाईट कर्माची सुद्धा फळं देतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात फक्त संयम ठेवलात आणि परमेश्वरावर विश्वास ठेवलात की तुम्हाला सगळ्या गोष्टी जिंकता येतील. आयुष्यात चढ उतार आला म्हणून रस्ता बदलायचा नसतो, त्यावर चालत राहा. मी तुमच्या सोबत आहे. जे लोक स्वतःला किंमत देतात त्यांनाच दुनिया किंमत देत असते. स्वामी म्हणतात, सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. न हारता, न थकता, न थांबता जो प्रयत्न करतो त्यांच्यासमोर नशीबसुद्धा हारतं. स्वामी म्हणतात, अपयशाने निराश होऊ नका. ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात. रिकामं पाकीट कधीच यशाच्या आड येत नाही, तर रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडसर बनते. स्वामी म्हणतात, आयुष्यात कधीच कोणाला रागाच्या भरात उत्तर देऊ नका, कारण यात नुकसान तुमचंच आहे. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे. स्वामी गुरुदत्त यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत राहा. आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच, अशी स्वप्ने. स्वामी म्हणतात, पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे केव्हाही चांगले. स्वामी म्हणतात, चिंता ही चितेसारखी आहे जी तुम्हाला जाळत असते. नेहमी वर्तमान काळात जगायला शिका, चिंतेत नाही. स्वामी म्हणतात, जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिल्या येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. भले कितीही वाईट होऊ द्या तुमच्यासोबत, पण विश्वास ठेवा स्वामींवर. यामध्ये पण स्वामींनी तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करायचं विचार केला असेल. स्वामी म्हणतात, तुम्ही अपयशाला कवथळत बसू नका, त्याच्यापासून शिका
आणि पुन्हा सुरुवात करा. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी भेटतं, एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरं स्वामींच्या चरणी. स्वामी म्हणतात, आपल्या नीतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात. स्वामी म्हणतात, अत्याचार सहन करूनही जेव्हा एखादा हसत असतो तेव्हा देव स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेतो. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. स्वामी म्हणतात, पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आयुष्य भरकटत चाललं असेल तर स्वामींचं नाव घ्या, योग्य रस्ता नक्कीच सापडेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात कुठलीच गोष्ट स्थिर नाही आहे. दुःखानंतर सुख येणारच आहे आणि सुखानंतर दुःख येणारच आहे. आयुष्यात चांगली कर्म करा, बाकी आपलं चांगलं करायला स्वामी आहेतच आपल्या आयुष्यात. स्वामी म्हणतात, नको करू उगाच माणसा गर्व ऐश्वर्याचा. ऐश्वर हे तुझ्याजवळ थोड्या क्षणासाठी. करशील माझे मनोभावे नामस्मरण, तर मी असेल तुझ्या पाठी जन्मोजन्मी. माहीत नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात. नामस्मरण करायला जितके खाली वागतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. संकटाला पाहून डगमगू नकोस. अरे, कोणतेही संकट दीर्घकाळ टिकत नाही. तू कशाला व्यर्थ चिंता करतोस? जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तुला कसलीही भीती नाही. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. आमच्याबद्दल मनात वाईट भावना ठेवणाऱ्यांना तुमचा आमच्याबद्दल असलेला दृष्टिकोन तुम्हाला लग लागो. आम्हाला त्याचं काही फरक पडत नाही. आम्ही फक्त आमचे चांगले कर्म करीत राहू आणि रोज नित्य स्वामींचे नामस्मरण करत आयुष्य जगू. बाकी आमच्या जीवनाचे काय करायचे ते स्वामी बघून घेतील. तुम्ही नका चिंता करू. आमचे गुरु आहे भक्कम उभे आमच्या पाठीशी. आयुष्यात येऊ द्या संकटाच्या कितीही लाटा, स्वामीच दाखवणार संकटातून बाहेर पडणाऱ्या वाटा. स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघताय. स्वामी म्हणतात, काल काय झालं विसरून जा, कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदाने कसं जगायचं याच्यासाठी झालंय. आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तृत्वशून्य व्यक्ती आहात. ते तुम्हाला ओळखसुद्धा दाखवणार नाही. नाव ठेवतील, डिवचतील, पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटायला येतील. एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे ही अशीच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं, कर्तृत्व सिद्ध करायचं आणि स्वतःसाठी, आईबापासाठी, आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचं. स्वामी महाराज सांगतात, जर माझ्यावर श्रद्धा, विश्वास असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. अशक्यही शक्य करतील स्वामी. बाळा थांब, पुढचे वाक्य नीट ऐक. कोणाच्याही मागे धावू नकोस. तुझी किंमत कमी होईल, कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात. त्याच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते. बाळा, तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही. भिवू नकोस, निश्चित राहा. कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो, नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही. एकदा पाहूनसुद्धा पुन्हा पुन्हा पाहू वाटतो तो म्हणजे आपल्या स्वामींचा चेहरा. यावर तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये खाली होय टाईप करा. स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे
त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश माणसाला आंधळा बनवतो. आपल्या चांगुलपणावर इतका प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावलं आहे. स्वामी सांगतात, बाळा, कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवता तू स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस असं होईल. तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू तुझे कर्म नीट करत जा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकामेकांना न बघता. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी सांगतात, वाटं सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत राहायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता दाखवत जायचं. ज्या व्यक्तीचे विचार निर्मळ आणि सकारात्मक असतात, स्वामी त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो, यावर तुम्ही जसे विश्वास ठेवता तसा डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो, यावर सुद्धा विश्वास ठेवा. जीवन कायम सुखी होईल. जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर असतं. आम्ही सांगतात, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं, त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही. बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंद ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा नका ठेवू, बाकी मी आहेच. स्वामी सांगतात, चूक ही चुकूनच होते. हे कितीही खरं असेल तरी काही चुका या अशा असतात ज्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते. चर्चा आणि आरोप नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच नशिबात असतात. तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते. त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे महत्त्वाचं असतं. मनुष्याजवळ जर का पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात ठेवले पाहिजे. स्वामी सांगतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. सदैव तुझ्या चरणी माझे चित्त असू दे. काय मागू मी तुझ्याकडून, फक्त मला तुझी भक्ती सेवा घडू दे. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था, आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तूच बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे स्वामीरया तुझी दया. हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था, श्री स्वामी समर्था.
श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातूनच खरे समाधान लाभते. अध्यात्म्यात आपल्या गुरुविषयी भाव श्रद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी गुरुचरित्राचे वाचले पाहिजे. गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरुविषयी लिहिलेले पुस्तक, ग्रंथ, गोष्टी, चरित्रकथा, लीलावर्णन. म्हणजे यामुळे आपली भाव भक्ती श्रद्धा वृद्धिगत होत असते. श्री स्वामी समर्थ सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापांच्या रूपात पुण्यामध्ये करू शकते. क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा. दोन गोष्टी कधी संपवू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. हे संपलं की माणूसच संपला. माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे थेट नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्याच इच्छेने माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर मी तयार केले आहे. योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे. प्रकाश आला की अंधार निघून जातो. हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. खरंच महाराज अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया पित्याची छाया तुम्हाविन स्वामी पार्थू कुणाला. आधार जीवाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहेत हे समजत नाही लवकर. पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करतातच. आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. काही लोकांना आपण जरा जास्त मर्जी देऊन देतो. जास्त आपलेपणाने वागवतो. जवळचं समजून बसतो. त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका. कारण ते वेळ आली की रंग दाखवतात. त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा. उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनतात. मी सांगतात, लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका. कारण कर्माची फळं एक दिवस भोगावीच लागतात. देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल. श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून आपल्याला चिंता देतात. आपण जर त्यांच्याकडे नामस्मरण करता करता आनंद मागितला तर ते आपल्याला आनंदच देतील. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. संकटाचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यात तुला खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. भाग्याकडून जेवढी तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढी ते तुमची निराशा करेल आणि कर्मावर तुम्ही जेवढा जोर द्याल ते नेहमीच अपेक्षापेक्षा जास्त देणार. स्वामी सांगतात, अरे कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते. ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे एवढ्यात डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचा आहे. बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचं आहे. तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्याच हातात आहे. तुझा आमच्यावरील विश्वास अभंग ठेव आणि मग पहा तू जिंकलास. स्वामी सांगतात, पैसा माणसाला कितीही वर नेऊ शकतो पण माणूस 1 रुपया पण वर नेऊ नाही शकत.
दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधन न करता वरवर धांबिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत मनुष्याच्या दुःखाचे कारण. प्रत्येकाने आपल्याला स्वतःला या गोष्टीपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं सुखी राहाल. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर एकनिष्ठ भाव, दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योगक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी चालवितात. स्वामी या स्वार्थी लोकांमध्ये या दुनियेत खूप वाईट अनुभव आले. खूप सतावलं हो सर्वांनी. तुम्ही सोबत होतात आणि आहात म्हणून सावरत आहे. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा, आपण आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी ते बघितले पाहिजे आणि आपली नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे. म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकर मार्गी लावतील. तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम होता विसरून जाता, भक्ती नाही व्यवहार करिता तुम्ही. तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमचे आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती करू नये. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असतं. स्वामी आता काहीच कोणावर नाराज राहण्याची इच्छा नाही राहिली, कारण नाराज करणारे पण आपलेच असतात. एक तुम्ही आहात की मला कधी नाराज केले नाही. त्यामुळे जे चाललं आहे ते नीट सांभाळून घ्या स्वामी. हे स्वामीराया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे, कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर आलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा आहे. स्वामींनी वर्षानुवर्षे सोवळ्याओवळ्यात कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखविली आणि आपण अजूनही त्यात सोवळेओवळे कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय. या देह लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहील सदा ही भक्ती स्वामी चरणी. हे बघ बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजव. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव. माझे नाव घे, बाकी मी आहे आणि तू आहे. घाबरू नको. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपल्या मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळा करतात. स्वामींच्या दरबारात दर्शनास जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनास जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. भक्त बोलतो, स्वामी, लोक आपल्या एवढं जवळ येऊन शेवटी सोडून का जातात? स्वामी सांगतात, प्रत्येकजण आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतो. त्याचा उद्देश साध्य झाला की तो निघून जातो.
ही दुनिया अशीच आहे बाळा, परंतु तू माझ्या सेवेत ये, माझ्याशी एकरूप हो. मी माझ्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही, लक्षात ठेव. अनेक साधू संत साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात, परंतु स्वामी सेवेकरांनी भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी ते शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. मला मिटवायला, मला संकटात टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहे, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. हे स्वामीराया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करीत नाही. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मजन्मी साथ हवी, तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा, त्यातच सर्व आलं. मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्यावेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चकरा मारतो, परंतु काम झाले की मंदिरात जाऊन जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा. स्वामींची सेवा दर्शन चुकवू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगता आहात हे विसरू नका. संपलो, हरलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्यावेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवायची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचं जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी पण मंत्राची आवश्यकता असते. आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यातील सप्तचक्र ॲक्टिवेट करण्यासाठी मंत्र जपाची आवश्यकता असते. सेवा करण्याअगोदर किमान 10 मी अनुलोम विलोम प्राणायाम करा, मग किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करा. यामुळे चक्र ॲक्टिवेट होतात व आपल्याला किती दिव्य अनुभूती येतात हे स्वतः अनुभवा. धोका देणाऱ्याने दिला, वेळेने दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ नाही सोडली. नवीन सेवेकऱ्यांना, भक्तांना स्वामींची भक्ती सेवा कशी करावी याचा प्रश्न पडतो. याचे उत्तर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील 14व्या अध्यायात दिले आहे. तसेच आपण जर ग्रंथ पारायण वाचतो ते फक्त वाचू नका, त्यात ज्या कथा दिल्या आहेत त्यात देखील आपल्या समस्यांचे उत्तर उपाय सापडतात. उदाहरणार्थ गुरुचरित्रात रुद्राक्षाचे महत्त्व. अशा प्रकारे प्रत्येक ग्रंथात काही ना काही उपाय तोडगे दिले असतात. फक्त शोध घेण्याची बुद्धी निर्माण झाली पाहिजे. नुसते पारायण करू नका, तर ते समजून घ्या. अकल से खुदा पेचानो हे स्वामींचे वाक्य लक्षात घ्या. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं, तुम्हालाही तेच दुप्पटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याचा. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटत असतात. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते. आपण जे काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छात इच्छा मिळून राहावे. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखं वाटतं.
पण त्यावेळेस स्वामी आपल्याला सदेह, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्मृती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणाकोणाला आली आहे अशी प्रचिती त्यांनी कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, का रे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, ग्रहतारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात, त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व ठीक करतात. शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता, गुरुकृपा लाभासाठी सोडू लागले अहंता मना, नको मनी खोटी लालसा प्रसिद्धी. जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांच्या वरदहस्त आपल्यावर ठेवतात. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे, म्हणजे स्वामी कृपा मिळेल. स्वतःला असं घडव, एवढं यशस्वी बनव की आज जे तुला नाकारत आहेत त्यांचे स्वप्न तू पाहतो आहेस ना, त्यांना तुझी स्वप्न पडले पाहिजे. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जेवढं आपण एखाद्याला खरं प्रेम, आदर, जिव्हाळा, आपुलकी देतो, जीव लावतो, जर त्याच्याकडून आपल्याला योग्य न्याय देत मिळत नसेल तर आपण कुठेतरी थांबायला पाहिजे. हे समजून जा की समोरच्याची तेवढी पात्रता नाही या गोष्टी मिळवण्याची, सांभाळण्याची. स्वामी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतील तुमच्यासाठी. बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात वा तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींशी मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आमच्या वाईटावर सर्वजण आहेत, आमच्याबाबत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची दोरी, आमचे सर्व सूत्र हे स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ज्या रस्त्यावर स्वामी सोडून कोणीही साथ देत नसेल तर समजून जा की जे होणार आहे ते इतरांच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त स्वामींवर दृढ विश्वास, श्रद्धा, संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करा. जीवनात खूप दुःख, संकट, आपदा, विपदा आहेत, परंतु त्या सर्वांशी लढण्याची जिद्द, सामर्थ्य, 100 हत्तीचे बळ हे पुढील स्वामींच्या अभिवचनानेच येते. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हे जगाच्या, संसाराच्या मोहात लागून विसरून गेला आहे. हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आताच परमार्थ करून आपला जन्म सार्थकी लावा. वेळ गेल्यावर, मृत्यूजवळ आल्यावर पस्तावा करून काही फायदा होणार नाही. हे स्वामीराया, काहीही होऊ दे, मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे. तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. हेच मागणे स्वामीराया. हार मानू नको बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. दुनिया काय बोलेल त्याकडे लक्ष देऊ नको. जिद्द ठेव व सांग स्वतःला आणि जगाला, हम फिर से आएंगे भी और छाएंगे भी. तर आपलं म्हणून नाही चालत हो, त्यात आपलेपणाची जाणीव असली पाहिजे. ज्याप्रमाणे स्वामींनी आपले मानले तर स्वामी साथ सोडत नाही. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमचे प्रारब्ध, कर्म हे भोगावेच लागेल. ते भोगाला मागे पुढे करू नका. फक्त त्याला जोड आमच्या नामाची, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करून देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत, गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजले नाही आहे. अजून देखील आपण नेहमी स्वामींना थोडंसं सुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी
सिद्ध महात्मे संत तयार केले, त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखा. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढं देवदेव करतो तरी देव परीक्षा बघतो. अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त ते तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर, भक्ती कर. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असतं. काहींना बोलून दाखवता येतं तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींच्या सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा भक्ती करा, कल्याण होईल. एक मात्र खरं आहे, स्वामींचे शिष्य भक्त मात्र दुनियात स्वामीशिवाय कोणालाही घाबरत नाही. मग ते षड्यंत्र, संकट, तंत्र, मंत्र, बाबा, बुवा, शाप, ताप काहीही असो, सर्वांना उरून पुरून निघतात. कारण संपूर्ण ब्रह्मांड व त्यातील सर्व शक्ती ऊर्जा ही स्वामींच्या अधीन आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत. फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने मनातील प्रिय भावनेने बोलत असतो, तेव्हा तो व्यक्ती त्या भावनेला न्याय देत नाही. आपल्याशी तेवढ्याच भावनेने बोलत नसतो. कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण भावनांची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात हे तितकाच सत्य. जीवनात गुरु असणे खूप गरजेचं असतं. मग ते मातीचा पुतळारूपी द्रोणाचार्य का असो. सांगायचं तात्पर्य असं की गुरु हे आपल्या भक्तांना, शिष्यांना अगदी सावलीपेक्षा जास्त सोबत असतात, सांभाळतात. त्यामुळे स्वामी आपले गुरु आहेत हे आपल्या अनेक जन्मांचे पुण्यफळ. आम्हाला काही फरक पडत नाही की कोणी आमच्या सोबत आहे किंवा आमच्या विरोधात, कारण आमच्यासोबत आमचे मालक, आमचे स्वामी महाराज आहेत. मनुष्याने आपले कर्म चांगले ठेवावे. आपल्याला कोणी बघत नाही असा गैरसमज करू नये. जेव्हा नीती हिशोब घेते तेव्हा तिथे कोणाचा वशिला चालत नाही. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरण करा. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटातून धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पुजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही, असे करू नका. संकट आलेले असो, अडकलेले काम असो व नसो, स्वामींची नित्य नियमाने सेवा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिट वेळ नक्कीच द्या. कारण त्या 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटमध्ये कधी व कसे बॅलन्स म्हणून उभे राहील हे कुणी सांगू शकणार नाही. इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर, गरीब, अडलेले, नडलेले, निराधार, अनाथांची केलेली सेवा ही अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. अरे बाळा, अशा संकटांनी, प्रसंगांनी खचून कसं चालेल. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे, जे तुझ्याकडे आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहे. चल उठ, बरं घे माझे नाव, कर माझी सेवा आणि लाग कामाला. आता तरी दुनियाला ओळख रे. अरे एवढं संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्मांचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागेल. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव, बाकी मी बघून घेईल. बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल तर बघ आजूबाजूला,
माझे नाव, फोटो, माझी खूण दिसेल. ही खूण माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे तुझ्यासाठी. फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नको, मी आहे. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.